हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या। हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करिता या मरण द्यावया स्फुरण आपुले बाहू बाहू द्यावे। हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू। देशाकरता जगलेले बावीस आजही आठवतात ना महाराज, आजही अटल बिहारी वाजपेयी आठवतात ना। हे भारत कोई धरती का टुकड़ा नहीं है जीता जागता राष्ट्र पुरुष है म्हणणारे अटलजी आजही आठवतात, आजही आठवतात। ही माणसं देशाकरता जगली महाराज, समर्पणाने संसाराकरता जगू नका। कधी कधी तुम्ही देवात देव पहा, कधी धर्मात देव पहा, कधी देशात देव पहा, माय बापा हो कधी तुम्ही समाजात देव पहा। हे सुद्धा देवाची भक्ती आहे आणि हीच भक्ती तुम्हाला, ही संगत, ही भक्ती तुम्हाला एक दिवस निश्चिंतता प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही। ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनी या रयतेत देव पाहला आणि या रयतेत देव पाहून धर्माची रयतेची सेवा केली ना महाराज। काय राज्य जगवलं माझ्या छत्रपतींनी, कार्तिक महाराज। शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हती वान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान। बांधित होता मस्जिद तेथे बांधित होता मंदिर, बांधित होता मस्जिद तेथे बांधित होता मंदिर। अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकत शिर, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकते मान। आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान। ऐका रे ऐका, काय जगले राजे। काळ्या राती तडपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तडपत होत तिच्या रूपाचं ऊन। अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन। त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान। आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान। वामनवाणी शिवरायाला करीतो मी वंदन, मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन। असाच माझा राजा होता माणुसकीची खान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान। हे जगलेत राजे, म्हणून आजही छत्रपतींच्या आठवणी। काळी चार लावून देतात मला कोणते, तुमच्या तोंडाने लावा। जव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, जव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार। कशी घुसती आर पार शिवरायाची तलवार, कशी घुसती आर पार शिवरायाची तलवार। जव्हा काढायची बाहेर धार, जव्हा काढायची बाहेर चमचमती धार। जव्हा घुसती आर पार शिवरायाची तलवार, जव्हा घुसती आर पार शिवरायाची तलवार। जय भवानी बोलून उचलले हत्यार, भवानी बोलून हत्यार, जय भवानी बोलून उचलले हत्यार। जय भवानी बोलून हत्यार। ती करोनी गर्जना महादेव हर हर, शिव करोनी गर्जना महादेव हर, ती करोनी गर्जना महादेव हर हर। शिव करोनी गर्जना महादेव हर हर। शिर छाटून पाडिले दुश्मन धरणीवर,
वर शिर छाटून पाडिले दुश्मन धरणीवर जवा घुसती आरपार शिवरायाची तलवार 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 राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय आजही छत्रपती आठवतायत कारण रयते देव पाहला आणि रयते देव पाहून त्यांची सेवा केली स्वतःच्या प्रपंचासाठी जगले नाही फक्त ऐका स्वतःच्या प्रपंचासाठी जे जगले त्यांचंच रक्त त्यांना विसरल्याशिवाय राहत नाही ऐका जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतंय त्याचंच रक्त एक दिवस त्याला विसरल्याशिवाय राहत नाही जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतंय त्याचंच रक्त एक दिवस त्याचं रक्त खाली सांडल्याशिवाय राहत नाही पण ऐका जे रक्त या देव देश आणि धर्माचा विचार करतंय इतिहास त्याची दक्षता घेतल्याशिवाय राहत नाही एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवगिरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर म्हणून राजाचं नाव कीर्तनात घ्यावं ठीक आहे किती जगले राजे माझे ऐका महाराज प्रसंग सांगेल महाराष्ट्राच्या मातीत अफजल खान चालून आला होता दादा रामेश्वर महाराज अफजल खान महाराष्ट्राच्या मातीत चालून आला होता अफजल खानाने छत्रपतींना संपवायचा विडाच उचलला होता महाराजांना मारण्याकरता आला होता देपाड देहाचा खान होता महाराष्ट्राच्या मातीत आला महाराज आणि मातीत आल्यानंतर त्याने सगळ्यात पहिल्यांदा पंढरपुराला गेला पंढरपूरला जाऊन त्याने पंढरीनाथाच्या महाद्वारामध्ये उभा राहिला आणि पंढरीनाथाच्या महाद्वारासमोर उभा राहून त्याने गाय कापली महाद्वारात आणि रक्ताच्या थारोळ्यात थाय थाय खान नाचला तिथं थांबला नाही तो राजांना दुखवायचा राजांचा धर्म दुखायचा देव देवतांचा नाश करायचा तुळजापूरला आला महाराज मा तुळजा भवानी मातेची मूर्त जात्यात घालून भरडण्याचा पाप खानाने केला आणि तुळजा भवानी मातेची मूर्त जात्यात भरडली याचं सगळ्यात मोठं दुःख गोंधळी मंडळीला झालं दारू घड बाय दारू घड दारू घड बाय बाय दारू घड दारू घड बाय दारू घड बाय दारू तुळजापूरची तुळजा भवानी दारू घड बाय दारू घड बाय दारू माहुरगडची देवी रेणुका एकटाळी दारू घड बाय दारू घड बाय दारू अरे वणीगडाची सप्तशृंगी दारू घड बाय दारू घड बाय दारू करमाळ्याची देवी कमलाई दारू घड बाय दारू घड बाय दारू येरमाळ्याची देवी अडाई दारू घड बाय दारू
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं खानाला मारण्यासाठी जणू काय तुळजाभवानीच प्रकट झाली आणि महाराजांनी कसा संपवलाय खान ऐका पुढची कथा प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची त्याच नाही जाणीव शक्तीची त्याची नाही जाणीव शक्तीची त्याची नाही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची काय कल्पना युक्तीची काय कल्पना युक्तीची प्रतापगडच्या पायथ्याला महाराष्ट्राचा कर्दनकाळ राक्षसच होता जणू अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याला येऊन थांबलेला होता कार्तिक दादा पण प्रतापगडच्या पायथ्याला आलेला खान असो आदिलशाह असो शाहिस्ते खान असो पण माझा राजा कमी नव्हता धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर केले जर्जर पाजनी पाणी दुष्ट मोठला पाजनी पाणी भुज भोगला पाजनी पाणी भुज भोगला ऐका छत्रपती शिवाजी महाराज काय साधे नव्हते अफजल खान आला दुप्पाडविहाचा खान प्रतापगडच्या पायथ्याला थांबला होता खानाला भेटायचा होता खान मारायचा सोपी गोष्ट नव्हती प्रत्येक जण म्हणत होता राजा या बारचीने म्या जाणार अरे प्रत्येकाने म्हणावं राजा म्या जातो की राजा म्या जातो की राजीने म्हणावं म्या जातो शिवाने म्हणावं म्या जातो अहो मला जाऊ द्या राजा जय हो कृष्ण महाराज प्रत्येक मावळा पुढे येत होता अरे जगण्यासाठी नाही रे महाराष्ट्राच्या मातीत मरण्यासाठी जय हो अरे मरायचं असेल तर महाराष्ट्राकरता जगायचं असेल तर महाराष्ट्राकरता आता देव देशान धर्मा पायी प्राण घेतलं हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती अफजल खानाला भेटायला राजे निघतात स्वतः पण राजाने ठरवलं असं भेटायचं नाही खानाला म्हणून राजाने त्यांचे वकील गोपीनाथ पंत वकील आणि कृष्णाजी भास्कर दोघांची सलोख्याची भेट घडून आणली त्याची ठरल्या जात आहे आमचे राजे तुम्हाला घाबरतायत गोपीनाथ पंत वकील कृष्णाजी भास्करांना सांगतायत तुमच्या खान साहेबांना सांगावं राजाला भेटायला येत असताना निशस्त्र भेटायचंय सोबत सैन्य ठेवायचं नाही आमचे राजे घाबरून तुम्हाला शरण येतात सगळं स्वराज्य तुमच्या हवाली करत आहेत प्रतापगडच्या पायथ्याला आपली भेटण्याची व्यवस्था करण्यात येईल हा निरोप घेऊन कृष्णाजी भास्कर खानापर्यंत गेले गोपीनाथ पंत वकील राजापर्यंत आले आणि राजाने आता भेटण्याची तयारी केली अंगामध्ये चिलखत घातले ओ बाबा खाली बसा खाली होय अरे हे मराठ्याचं रक्त आहे असं शांत बसतच नाही गोपीनाथ पंत वकिलांनी सांगितलं होतं राजाने अंगात चिलखत घातलं वरून पोशाख घातला अरे डोक्यामध्ये चिलखताची टोपी घातली वरून रोजची पगडी घातली हातात वाघनक्या घातल्या आणि सोबत जीवा महाले घेतला निघाले राजे सगळ्यांनी एकच गर्जना केली राजे निघाले हर निघाले राजे आणि जिथं भेटायचं होतं तिथं व्यवस्था कशी होती भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला शामियाना
तो शामियाना पाहिल्यानंतर खानाला वाटावं जणू काय छत्रपती खरंच शरण आले आणि माझं स्वागत केलं। आणि त्या शामियान्यामध्ये खानचा शामियाना उभारला आणि त्या शामियान्यामध्ये अफजल खान येता झाला, प्रवेश करता झाला। अरे काय त्याची अदा होती येण्याची। खान दौलत दुलत आला, खान दौलत दुलत आला, खान दौलत दुलत आला, खान दौलत दुलत आला। सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला। शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला। असा दौलत दुलत दौलत दुलत अफजल खान शामियानामध्ये प्रवेश करता झाला। अरे पण छत्रपती घाबरले नाही, त्याच्या सोबत सय्यद बंडा माझ्या राजाच्या सोबत जीवा महाले। अफजल्याला घाबरणारी औलाद ही राजाची औलाद नव्हती। आणि घडला प्रकार काय पुढं, त्या शामियानामध्ये खान प्रवेश करता झाला आणि प्रवेश करताना त्याने राजाला पाहिलं आणि राजाला पाहून म्हणतो कसा, अरे शिवाजी शिवाजी कहते हैं वो यही शिवाजी है। जय हो। पण हे मराठ्याचं रक्त होतं रामेश्वर महाराज, हे भिनार रक्त नव्हतं। त्याच त्वेषाड त्याच नजरेत नजर घालून अरे मराठ्यांचा राजा कडकला। अरे अफजल खान म्हणतात तो हाच काय। आणि खान राजाला पाहून म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ। खान हक मारी तो हसरी, खान हक मारी तो हसरी, खान हक मारी तो हसरी, खान हक मारी तो हसरी। वो खून नजर आती गहरी रहा, खान म्हणतो कसा राजाला पाहून, खान म्हणतो कसा अरे शिवाजी आओ हमारे गले लग जाओ। पण राजाने खानाची बुद्धी ओळखली, कारण आमचा राजा काय साधा नव्हता। राजा थोर पाहत त्याची न्यारी, राजा थोर पाहत त्याची न्यारी, थोर बात त्याची न्यारी, माझं थोर बात त्याची न्यारी। चालायची त्याची सावध भारी, जिरहा जिरहा आता खान आणि राजे जवळ येत होते आणि भेटण्यासाठी खानाने दोन्ही हात असे पसरले। लक्ष द्या रे वृंदावन कॉलनी, दोन्ही हात पसरले आणि खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ। आणि जवळ भेटताना खानाने राजाची भेट अशी घेतली, राजांची मान आपल्या द्याव्या बंगल्यात घेतली आणि प्रकार काय घडला, खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला। कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला। शिलकत होतंय अंगाला, शिलकत होतंय अंगाला, शिलकत होतंय अंगाला। कर 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 आवाज झाला, कर कर आवाज झाला, कर कर आवाज झाला, कर कर आवाज झाला। झालं काय? अरे महाराष्ट्राचा राजा अफजल खानाच्या तावडीत होता। दुष्ट खानाने राजाची भेट घेतली आणि आपल्या डाव्या बंगल्यात माझ्या राजाची मान दाबली आणि मान डाव्या बंगल्यात जाऊन उजव्या हाताने कट्यार काढली आणि राजाच्या डोक्यात मारली आणि पगडीच्या आतून चिलखताची टोपी होती। राजांना झालं नाही काही, चिलखतावर कट्यार आलेली कर 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 आवाज झाला।
पण राजाच्या लक्षात आलं खान दगा करतोय राजाने ताबडतोब काय केलं माहित आहे कार्तिक महाराज? ताबडतोब संधीचा फायदा घेतला आणि आता राजे अफजल खानाचा पर्चा पाडण्याकरता तयार झाले. पोटामध्ये बिचवा ढकलला, पोटामध्ये बिचवा ढकलला, पोटामध्ये बिचवा ढकलला, पोटामध्ये बिचवा ढकलला. ए वाघनख्याचा मारा केला, वाघनख्याचा मारा केला, वाघनख्याचा मारा केला, वाघनख्याचा मारा केला. ए फाडलं पोटाला, तर फाडलं पोटाला, तर फाडलं पोटाला, तर फाडलं पोटाला. फाडलं पोटाला, फाडलं पोटाला, फाडलं पोटाला, फाडलं पोटाला. प्राण गेले खानाचे ऐका कटेरीचा वार राजाने पाहिला होता. राजे जागे झाले. मराठ्याचं रक्त होतं, शांत बसणारं नव्हतं. राजाने ताबडतोब आपल्या हातात वागलं घ्या. ऐका रे आपल्या हातात वागलं घ्या. खानाच्या पोटामध्ये खूप बसली. खान हरडला. तगा म्हणून खान हरडला. पण थांबणारे राजे नव्हते. राजाने बदलाच काढला. त्या अफजल्याच्या पोटात खुपसलेल्या वाघनख्या राजाने खुपसल्या. हात फिरवला आणि हात फिरून खानाचा कोथळा बाहेर काढला. आणि खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर खान रडला. याला जय हो. खान खाली पडला. सगळ्याला आनंद झाला. माझा राजा जगलाय, माझी माती जगले. पण तेवढ्यात झालं काय? खान खाली पडला. सय्यदबंद जवळ होता. त्याने राजावर दांडपट्ट्याचा वार सुरू केला. अरे जवळच असलेल्या जुवा महालेने त्या सय्यदबंद्याचा दांडपट्टा चालवणाऱ्या हातवरच्या वर छाटला आणि म्हटलं जातंय होता जीवा वाचला. जय हो. सगळ्याला आनंद झाला. माझी माती जगली, माझा धर्म जगलाय, माझा राजा जगला रे. या धरतीवरती मुर्दा पाडला अफजल खानाचा, मुर्दा पाडला अफजल खानाचा. या धरतीवरती मुर्दा पाडला अफजल खानाचा, अफजल खानाचा. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले. पावन झाला कृष्ण, पावन झाला कृष्ण लाविली गुलामीची हिरवाग, लावली गुलामीचे दरबार, लावली गुलामीचे दरबार. मराठी शाहीत मांडला थाटची, मराठी शाहीत मांडला थाटची. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर काय म्हटलं जातंय? महाराज कधीतरी प्राणाची बाजी लावून लढलेला बाजी आठवा, मग कळेल आज का नाव निघतंय. कधीतरी अफजल खानाच्या मगर मिठीत गेलेले छत्रपती आठवा, मग कळेल का नाव निघतंय. अरे धर्मासाठी समर्पण केलं ना, म्हणून ऐका, संसाराची संगत कराल, संसारासाठी समर्पण कराल, तुम्हाला काही भेटणार नाही. पण तुम्ही धर्मासाठी समर्पण कराल, एक दिवस तुमची इतिहास दक्षता घेतल्याशिवाय राहणार नाही. धर्मासाठी केलेलं समर्पण हा खऱ्या अर्थाने धर्मात देव पाहणं आहे. समाजासाठी केलेलं समर्पण समाजात देव